नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। दामिनी सावीला डिवोर्स पेपर्सवर सही करायला सांगते। सावी म्हणते, दामिनी मुजुमदार, मी काय करणार हे तुम्ही मला सांगायची गरज नाही। तुम्ही जे काही केले त्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागणार। जे काही तुम्ही आज भाऊंसोबत केले ते मी कधीच विसरणार नाही। तुमचा माज उतरवणार, कारण माझा साधा हिशोब आहे। रिस्पेक्ट दिला तर प्रेम आणि माज दाखवला तर डायरेक्ट गेम। सावीचं हे रौद्र रूप दामिनी तर नुसतं पाहतच राहते। सावी चला भाऊ म्हणत भाऊंना घेऊन जात असते। तेवढ्यात धैर्य तिथे येतो। सावीला समोर पाहून आधी त्याला वाटतं पुन्हा त्याला भास होतोय का काय, पण नाही, ही तर खरंच या म्हाताऱ्याला घेऊन इथं आली आहे। म्हणून तो गाडीच्या बाहेर येऊन सावीला विचारतो, तू इथं का आलीस? सावी म्हणते, मला पण तुमच्यासारख्या माजुरड्या लोकांच्या घरात पाय ठेवायची इच्छा नाही। भाऊ म्हणतात, जाऊ दे सावी, कुणाला समजावतेस? पण एक गोष्ट लक्षात ठेवा धैर्य मुजुमदार, तुम्ही हे जे काही केले ते मी कधीच विसरणार नाही। त्यावर सावी म्हणते, जाऊ दे भाऊ, कुठं गाढवा पुढं गीता वाचताय? धैर्य म्हणतो, तू जरा जास्तच बोलते सावी। त्यावर सावी म्हणते, नाही, जास्त काय असतं ते कळलं आता तुला हळूहळू। तयार हो धैर्य मुजुमदार, तयार हो। त्यावर धैर्य म्हणतो, मी कायम तयार असतो, कर काय करायचं ते। सावी म्हणते, ठीक आहे, तू कालपर्यंत माझं प्रेम पाहिलंस, आता तिरस्कार पाहशील। मुजुमदारांच्या साम्राज्याला सुरुंग लावायला येते मी। आणि भाऊंसोबत तिथून निघून जाते। धैर्य मनात चडफडत विचार करतो की एवढं सगळं झाले तरी यांची गुरमी नाही जिरली अजून। आज दामिनी आणि दया झालेल्या प्रकाराने आता खूप टेन्शनमध्ये असतात। दया मामा म्हणतो, स्वतःच्या जावेवर अन्याय झालेला दिसला तर इतकी उसळली होती ही। तुझ्या पोराला जेलमध्ये पाठवलं होतं तुझ्यासमोर, आणि आता तिच्यावर झालेल्या अन्यायाला गपगिळून बसणार का? आपल्याला आता आपल्या स्वतःच्याच मार्गाने काहीतरी करावं लागेल। इरासुद्धा म्हणते, हो बाबा, आता तुम्हीच सगळी सूत्र हातात घ्या। तेवढ्यात धैर्य तिथे येतो आणि दामिनीला विचारतो की भाऊ आणि सावी इथं कशाला आले होते। ते ऐकून दामिनीला कळतच नसतं की भाऊंना माझ्या पायावर झुकायला लावलं होतं। हे ऐकून धैर्यला बरं वाटेल का तो चिडेल, म्हणून ती गप्पच असते। दया मामा म्हणतो, धमकी द्यायला आली होती। त्यावर दामिनीसुद्धा तेच म्हणते आणि धैर्यला ते सगळे मुद्दाम एकाचे दोन करून मनानंच मीठ मसाला भरून खोटं खोटं सांगून सावीविरुद्ध जास्त भडकवायचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून धैर्य दयामामाने सांगितलेल्या पद्धतीने जायला तयार होईल। पण सगळं ऐकूनसुद्धा धैर्य म्हणतो की मी माझ्या पद्धतीनेच काय करायचं ते पाहून घेईन। त्यावर दयामामा संतापतो आणि बघितलंस का, हा तुझा पोरगा सावीच्या बाबतीत इतका हळूवार का वागतोय? त्याच्या मनात काय आहे हे मला कळत नाही आहे, पण त्या पोरीची डिवोर्स पेपर्सवर सही घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या पद्धतीनं पावलं उचलली पाहिजेत, असं दामिनीला म्हणतो। इकडे सावी आणि भाऊ घरी येतात। झालेल्या प्रकाराने भाऊ इतके विचलित झालेले असतात आणि त्यांची तब्येत पण अजूनच बिघडत असते। त्यांना दारातच चक्कर येते। सावी त्यांना सावरते, पण भाऊ आता ओक्साबोक्शी रडायला लागतात। आयुष्यभर ज्या भाऊंना प्रत्येक प्रसंगात इतकं कणखर उभं राहिलेलं पाहिलंय, त्यांना असं रडताना पाहून सावीच्यासुद्धा काळजात वेदना होत असतात। तीसुद्धा रडायला लागते। भाऊ सावीकडे त्यांचं सगळं मन मोकळं करतात। सावी त्यांना शांत करते आणि मुजुमदारांनी जे केलंय त्याचा त्यांच्याकडून मी बदला घेईनच, असं ठामपणे सांगते। इकडे दया मामा दामिनीला म्हणतो की आपल्याला या सावीसोबत आपल्या पद्धतीनंच वागावं लागेल। दामिनी म्हणते, साम दाम वापरून झाले, आता दंड द्यायची वेळ आली आहे। तिकडे धैर्य त्याच्या खोलीत विचारात गढलेला असतो की खरंच भाऊंनी आईला धमकी दिली असेल का? सावी शांत बसणारी नाही, काहीतरी प्लॅन असणारच आहे तिचा, पण काय? तेवढ्यात पुन्हा त्याला सावीचा भास होतो। त्याला समोर सावी दिसते। तिच्या ओठांवर पुन्हा तेच प्रश्न असतात। इकडे दीपा सावीला दारातच अडवत, तुम्हाला माहीत नाही की लग्न झाल्यावर मुलीचं माहेर हे तिचं खरं घर नसते, असं म्हणत असते। आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की दीपा सावीला घराबाहेर काढत असते, तर सावी दीपाला सगळं ठीक करण्यासाठी थोडा वेळ मागत असते। आता पुढील भागात काय होईल हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे। पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या।